संघमित्र तरुण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली। दरम्यान यावेळी सामूहिक बुद्धवंदना म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील PSI उस्मान शेख, समाजसेवक वाहिद बिजापुरे, अविनाश जाधव, बापू शिवशरण, पंडित किरा, राजू नळखांबे, राहुल तुळसे, श्रीहरी सुतकर, विशाल भालेकर, किरण कांबळे, यशपाल साबळे यांच्यासह संघमित्र तरुण मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। दरम्यान यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार PSI उस्मान यांनी आपल्या शैलीतून समाजापुढे मांडले, तर समाजसेवक वाहिद बिजापुरे यांनी बाबासाहेबांनी जे देशाला संविधान दिले त्याचे आम्ही ऋण व्यक्त करत आहोत असे ते म्हणाले। पाणी हवा सर्व निर्मित झाली, सूर्याची निर्मिती आहे सूर्य कधी आणि सूर्य कधी मला माहित नाही, परंतु आमचा सूर्य 14 एप्रिल 1800 कारण त्याच्या पायात चप्पल नाही, चप्पल घालण्याचा आनंद, त्याच्या अंगावरती कपडे नाही, कपडे घालण्याचा आनंद, त्याला 2 वेळ जेवायला मिळत नाही, जेवणाचा आनंद, आणि दिवसभर पाणी न पिता पाण्याचा तो पिल्यानंतर आनंद, जो आनंद आहे तो आनंद फक्त तोच व्यक्ती घेऊ शकतो जो तो भोगलेला असतो। आम्हाला अंधारातून उजेडात नेणारा आमचा सूर्य आहे। वाहिद भाईला फोन केला, जसे आपल्याला फोन केला, नेहमीपासून निघालो होतो भेटायला। वाहिद भाई मध्ये नाही तुम्ही आपल्याला एका कार्यक्रमाला जायचं, मी तुम्हाला आमंत्रण दिलं नाही, मी कार्यक्रमाला येणार नाही, तुम्ही जाऊन या। अहो चला जयंतीचा कार्यक्रम आहे, मी त्याला एकच म्हणलं जयंतीचा कार्यक्रम आहे, माझ्या या सूर्याला नमन करण्यासाठी मी 100 येणार। कारण आज आम्ही ज्या मुद्द्यावरती आहे किंवा आपण आज सगळ्यांना जातो, तर ह्या महामानवामुळे आदरणीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा। खरंच अभिनंदनीय कार्यक्रम आहे, कारण आपण सगळेच करतो, परंतु अन्नदान करणे खरंच एक श्रेष्ठ आहे। अन्नदान केल्यानंतर 4 लोकांच्या पोटामध्ये जातो, तो आपल्याला जाताना शिवाय गुंतवते, परंतु त्या पोटातला अन्न आहे तुम्हाला 100% तो त्याला त्यासाठी पाठवणार होतो। आम्हाला मला सुट्टी, मला चांगला अन्न आहे आम्हाला खायला, हेच बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे। मगाशी सांगितलं आपण 3-4 मुलासाहेब असे होते तसे होते, आणि आज एकत्र सगळं करतो, आणि बाबासाहेबांनी शिकवूच नाही संघटित सगळ्या गोष्टी आपण केल्याशिवाय होणार नाही। शिक्षण घ्या, शिक्षण या वारीचं दूध आहे, ते घेतलंच पाहिजे। जर शिक्षण घेतलं नाही, आपण घेतलं तर आपल्याला काहीच करता येणार नाही। हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे, त्यांच्याच मार्गावर आम्ही चाललो आज या मुद्द्यावर। आपल्याला सन्मानाला जगण्याचा मान, अभिमानाला जगण्याचा मान, एक ताट मान करण्याचा मान हे बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला दिले। एखाद्या एवढ्या मोठ्या देशाचा राज्यघटना लिहिण्याची जोग नाही, कारण हे कायदा पारित करण्यासाठी नाही असले मान्य नव्हता। एक मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून सर्वांना मार्गदर्शन करून राज्यघटना लिहिणे, आणि राज्यघटना एका 5 वर्षासाठी सीमित आहे का? ही हजारो वर्ष येणाऱ्या वर्षासाठी सीमित आहे, कारण याला सीमाच नाही आहे। कारण एक विचार करण्याची गोष्ट आहे, आता सागर म्हणलेलं नाहीये, सागरामध्ये किती बुंद आहेत पाण्याचे विचार करू शकतो, तो एक बुंदाचा पण एक निर्णय ते विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला। बाबासाहेब आंबेडकरांनी एका व्यक्तीबद्दल लिहिलेलं नाहीये, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व देशाचा अभ्यास केलेला आहे। माझ्या काळातील माझ्या नागरिकाचा, माझ्या जनतेचा, माझ्या लहान मुलं असतील, महिला असतील, कामगार असतील, श्रीमंत असतील, याचा विचार करून आणि आपण खरंच त्याचा मान सन्मान ठेवायला पाहिजे। आपण जयंती नेहमीच साजरी करायला पाहिजे। याही मुलांनी आपल्याला आपल्या समाजाला काय देता येईल का, येणारा आपल्या समाजापुरती विषय नाही होता, आपल्याला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांबरोबर आपल्याला काय प्रसारित करता येईल का, याचाही तुम्ही काम करावं अशी मी इच्छा करतो। मला इथून बोलवलं, माझा मान सन्मान केला, मी वाहिद भाईचं परत संघमित्र तरुण मंडळाचा पण मी खूप खूप आभारी आहे। मला इथं माझ्या सूर्याला परत एकदा मला नमन करण्याचा मी इथं
सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।